नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. धनंजय मुंडेंच्या काळात कृषी खात्यात 245 कोटींचा घोटाळा झाला. मुंडेंकडून नॅनो युरिया, नॅनो डीपीएच्या खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार. अंजली दमानियांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. पत्रकार परिषदेत सादर केले पुरावे. वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये रेड्याची शिंगे पुरल्याची चर्चा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपद दुसऱ्याकडे टिकू नये म्हणून वर्षावर जादूटोणा. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे खाणं धक्कादायक. राज्यातील जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. दमानियांनी मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. पुणे जिल्ह्याला 100 नव्या एसटी बसेस मिळणार. 15 दिवसात पुणे विभागात या बसेस दाखल होणार. एसटी प्रशासनाने दिली माहिती. पुण्यात जीबीएसच्या रुग्णांची संख्या 163 वर, अतिसाराच्या रुग्णांची संख्या 168 वर, तर जीबीएसच्या संशयित रुग्णांपैकी 32 रुग्ण मनपा हद्दीतील, 86 समाविष्ट गावांतील, तर 18 पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील, 19 रुग्ण ग्रामीण हद्दीतील, तर 8 इतर जिल्ह्यातील. समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात. अपघातात 7 प्रवासी जखमी. वर्ध्याच्या विरुळ गावाजवळ घडला अपघात. अपघातग्रस्त प्रवाशांना पुलगाव, सावंगी येथे हलवलं. बोगस पीक विमा भरणाऱ्या राज्यासह परराज्यातील 96 सीएससी आयडी ब्लॉक. बनावट पीक विमा भरणारे 35 सीएससी धारक बीड जिल्ह्यातलेच. 22 जणांचं सीएससी आयडी. परळी तालुक्यातील. महाराष्ट्रात बनावट पीक विमा भरणारे 7 सीएससी धारक इतर राज्यांमध्ये. तिरुपती मंदिरात एका वृद्ध महिलेने 35 वर्षांची बचत दान केली. मंदिर ट्रस्टला 50 लाख रुपयांचं दान. सी मोना असं दान करणाऱ्या महिलेचं नाव. सी मोना आंध्र प्रदेशच्या रेनीगुंटा येथील रहिवासी. महाकुंभ मेळ्यात 13 जानेवारीपासून 2 फेब्रुवारीपर्यंत 36 कोटी भाविकांनी घेतला अमृत स्नानाचा लाभ. महाकुंभ मेळ्याचा आजचा 21वा दिवस. पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदींचा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा. 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान दोघांत भेटीची शक्यता. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.